पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह कार्यक्रमाच्या 21व्या भागामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष अगदी मनापासून स्वागत. आपण मागच्या भागामध्ये सांख्ययोग पाहिला होता. सांख्ययोगामध्ये आत्म्याचं अमरत्व पाहिलं होतं, स्वकर्माविषयी निष्ठा कशी असावी हेही पाहिलं होतं, सांख्यबुद्धी म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, कर्म म्हणजे काय याचा थोडा थोडा आढावाही घेतला होता. आणि त्याच्याही सगळ्याचा अगदी कळस म्हणावा असं गीतेतला जो अभिप्रेत असणारा आदर्श पुरुष आहे ज्याला म्हटलेलं आहे स्थितप्रज्ञ, त्या स्थितप्रज्ञाची लक्षणं जाणून घेतली होती. 18 श्लोकामध्ये ही लक्षणं भगवंतानी अर्जुनाला अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितलेली आहेत. त्याला पटेल अशा शब्दामध्ये सगळं समजावून सांगितलं. आणि ही स्थितप्रज्ञाची लक्षणं 18 श्लोक आपल्याला आपण बोललो होतो की हे मुखोद्गत करायचे, हे आचरणात आणायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातलं एखादं लक्षण तरी आपल्याला आत्मसात करता येईल का, आपल्यामध्ये ते मुरवता येईल का, आपल्याला त्या निदान दिशेने थोडी 2 पावलं तरी टाकता येतील का, असाही विचार आपण ह्या निमित्ताने केला होता. आपण त्या स्थितप्रज्ञापर्यंत पोचू का नाही हे माहिती नाही, पण नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे, संकल्प मनाशी करायचा आहे आणि पावलं टाकायला सुरुवात करायची. अशी पावलं टाकत टाकतच आपण कधीतरी त्या मुक्कामाला पोचू. म्हणजे बघा एखादं फळ आहे, समजा झाडावर फळ आहे. या झाडावरचं फळ कुणाला कसं मिळू शकतं? एक वृक्ष आहे, उंच वृक्ष आहे, या झाडावरचं फळ समजा मुंगीला प्राप्त करून घ्यायचं आहे. तर मुंगी काय करेल? हळूहळू हळूहळू त्या मार्गक्रमणा करेल आणि कधीतरी त्या झाडापर्यंत त्या फळापर्यंत पोचेल आणि तिला त्या फळाची प्राप्ती होईल. हा झाला पिपीलिका मार्ग. कधीकधी विहंगम मार्ग असतो. विहंगम म्हणजे काय आहे? तर विहंग म्हणजे पक्षी. पक्षाला मात्र एवढी काही हळूहळू वाटचाल करायची अजिबातच गरज नाही. त्याच्या मनात आलं की तो त्या फळाकडे झेप घेईल आणि ते फळ प्राप्त करून घेईल. हा झाला विहंगम मार्ग. तिसरा आहे तो प्लवंगम मार्ग आहे. प्लवंग म्हणजे वानराप्रमाणे, माकडाप्रमाणे उड्या मारत मारत या फांदीवरनं त्या फांदीवर असं जात जातसुद्धा ते फळ प्राप्त करता येतं. अहो, अध्यात्म मार्गामध्ये सुद्धा फळ एकच आहे, पण मार्ग विभिन्न आहेत.
कितीतरी मार्ग आहेत. हे विभिन्न मार्ग म्हणजे आत्ता आपण पाहिलं पिपीलिका मार्ग, विहंगम मार्ग, प्लवंगम मार्ग, असे अनेक मार्ग आहेत. तसेच या गीतेच्या अध्यायामध्ये सुद्धा, या संपूर्ण 18 अध्यायी गीतेमध्ये सुद्धा खरं म्हटलं तर 18 योग सांगितलेले आहेत. आता या 18 योगामध्ये आम्हाला कुठला योग आचरणात आणायचा हा आधी आम्हाला मुख्य प्रश्न पडला आहे. म्हणजे 18 योग जरी सांगितले असले तरी प्रमुख योग किती आहेत असं विचाराल तर प्रमुख योग आहेत 3. म्हणजे कर्ममार्ग आहे, भक्तिमार्ग आहे आणि ज्ञानमार्ग आहेत. हे 3 मार्ग प्रमुख मानले जातात. म्हणजे बाकीचे कमी दर्जाचेच असं नाही आहे, पण शेवटी कुठलाही योग त्या ह्या 3 मार्गापर्यंतच येऊन ठेपतो आणि पुढे पुढे तर हे 3ही मार्ग एकत्रित होतात, त्यांचा मिलाफ होतो, त्यांचा संगम होतो आणि पुढे त्या जेव्हा आपण मुक्कामाला पोचू, त्या परमपदाला पोचू, तेव्हा हा कुठल्या मार्गाची भिन्नताच राहत नाही. शेवटी प्राप्त होणं म्हणजेच त्याच्याशी तद्रूप होणं आहे. आता दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी फार मोठं तत्त्वज्ञान खरं तर सांगून ठेवलेलं आहे. अशोचानन व शोचस्त्वम इथपासनं सुरू झालेलं तत्त्वज्ञान त्या ब्राह्मी स्थितीपर्यंत येऊन ठेपलेलं आहे. शेवटचा जो श्लोक आहे, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यती स्थित्वास्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छती. त्या ब्रह्मनिर्वाणापर्यंत जायचे, ती निर्वाण स्थिती प्राप्त करायची, शांती, परमशांतीपर्यंत जायचं असेल तर अनेक मार्ग आहेत. सांख्ययोगाचं वर्णन झाल्यानंतर अर्जुनाला अजून पुरतं पटलं आहे का नाही किंवा त्याच्या मनाचा गोंधळ अजून शमला आहे का नाही याच्याबद्दल अजून आपल्याला तरी काहीच कल्पना नाही आहे. पण बघूया ना, हा अध्याय सांगून झाल्यावर भगवंतांना वाटलं की आता ह्याला कळलं असावं. पण त्याला कळलं होतं, पण नीट कळलं नव्हतं. त्याच्या मनामध्ये अजून थोडासा संभ्रम बाकी आहे, थोडासा संशय बाकी होता, थोडा संदेह शिल्लक होता. आणि म्हणूनच अर्जुनाने प्रश्न विचारला आहे. 3रा अध्याय सुरुवात करतानाच अर्जुनाने प्रश्न विचारला आहे. पण तो प्रश्न घेण्याच्या पूर्वी या अध्यायाचं नाव काय आहे हे जाणून घेऊया ना. आपण आज 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. बघा, 20 भागामध्ये आपले 2च अध्याय झाले. पहिल्या 2 भागामध्ये फक्त पार्श्वभूमी मांडून झाली. त्याच्यानंतरच्या पुढच्या 6, 7, 8 अध्यायामध्ये जवळजवळ पहिला अध्याय झाला. त्याच्यानंतर पुढचे 12, 14 भागामध्ये आपण 2रा अध्याय म्हणजे सांख्ययोग हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण ती अनुक्रमणिका आहे, संपूर्ण गीतेची अनुक्रमणिका आधी नीट अभ्यासावी लागते. म्हणजे मग पुढे काय काय येणार आहे याच्याबद्दल आपल्या मनामध्ये संदेह राहत नाही, मनोभूमिका तयार होते. आणि म्हणून आपण ही गीतेची अनुक्रमणिका चांगल्या रीतीने समजावून घेतली. अर्जुनाला हे सगळं कळलं पण अजून संभ्रम सरलेला नाही आहे. आणि म्हणून आपणही आपल्याही मनात कितीतरी संभ्रम आहेत. कारण आपणही अर्जुनच आहोत ना. अर्जुनामध्ये आणि आपल्यामध्ये तसं म्हटलं तर काहीच फरक नाही. आपणही संभ्रमित झालेलो आहोत, आपल्यालाही मोहग्रस्त झालेलं आहे, आपल्याला नीटसा निर्णय घेता येत नाही. आणि म्हणून अर्जुनासारखीच आपली भूमिका आहे. आणि म्हणूनच आपल्याला अर्जुन जवळचा वाटतो, नाही का. अर्जुनाने प्रश्न विचारला की आपला जीव भांड्यात पडतो. आपल्याला वाटतं बरं झालं, मला हेच विचारायचं होतं, बरं झालं अर्जुनाने विचारलं, आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि म्हणूनच ही गीता आपल्या सगळ्यांना आपलीशी वाटते, जवळची वाटते, माझी वाटते. आणि माझ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा या गीतेमध्ये मिळतात. पण ते योग वगैरे तुम्ही काय म्हणता ना, ते आम्हाला काही नीटसं समजत नाही. आम्ही साधी प्रापंचिक माणसं आहोत. आम्हाला ते एवढी काय ज्ञानमार्ग वगैरे काय ते आम्हाला काही जमेल असं वाटत नाही आहे. पण बघूया ना, आज आपण तोच तर विचार करणार आहोत की ज्ञानमार्ग आपण म्हटलं आता 3 मार्ग आहेत. ज्ञानमार्ग आहे, भक्तिमार्ग आहे आणि कर्ममार्ग आहेत. हे तर 3 प्रमुख मार्ग आहेत. मग आम्ही निवडायचं कसा? आम्हाला कुठला योग्य मार्ग आहे, आम्हाला कुठला पचेल, रुचेल, भावेल, आवडेल, हा मार्ग आम्ही शोधायचा तरी कसा? त्याच्यासाठीच हा अभ्यास आहे ना. हा आपण अभ्यास करतो आहे, याचं सखोल चिंतन करतो आहे, हे आपल्या मनातल्या शंका दूर करण्यासाठीच. मग बघूया तर कुठले कुठले मार्ग आहेत गीतेमध्ये सांगितलेले, कुठले कुठले योग आहेत ते तरी बघूया. प्रमुख योग ज्ञान, भक्ती आणि कर्म. आता समजा ज्ञानमार्गावरनं चालायचं असेल तर ज्ञानमार्ग कसा आहे?
ज्ञानमार्ग आहे तलवारीच्या धारेवरनं चालण्या इतका टोकीदार आहे, अणकुचीदार आहे. आणि त्याच्यासाठी त्या ज्ञानमार्गावरनं चालण्यासाठी बुद्धी कशी हवी? बुद्धी कुशाग्र हवी, बुद्धी तल्लख बुद्धी हवी. आणि तरच या मार्गावरनं चालण्याचं धाडस करता येईल. ज्ञानमार्ग म्हटलं ना तर तसा कठीणच आहे. मग आमच्याकडे नाही बाबा एवढी काही कुशाग्र बुद्धी नाही, एवढं ज्ञान नाही, आम्ही काही ग्रंथ वाचन केलं नाही, पठण केलं नाही, स्मरणशक्ती नाही, मेधा नाही, काहीच नाही आमच्याकडे. मग या ज्ञानमार्गावरनं आम्हाला चालता येणार नाही का? बरं नसेल तर दुसरा मार्ग आहे का? नाही आहे ना, दुसरा आहे तो भक्तिमार्ग आहे. आणि भक्तिमार्ग कसा आहे? अजिबात तो तसा नाही आहे बरं का. अणकुचीदार नाही, तलवारीच्या धारेसारखा नाही आहे, टोकीदार नाही आहे, त्याच्यासाठी फार काही मोठी कुशाग्र बुद्धी पाहिजे अशीही अट नाही आहे. अहो या भक्तिमार्गाने आमचे वारकरी नाही का चालत? आमचे वारकरी तर शिकलेले सुद्धा नाही आहेत. म्हणजे ते उन्हातान्हाची पर्वा न करता, आपल्या संसाराची सुद्धा फारशी अपेक्षा न करता, त्याच्यामध्ये न गुंतता जातात ना वारीबरोबर पालखीला. आणि त्या पंढरपूरला जाऊन त्या कळसाचं दर्शन घेऊनसुद्धा संतुष्ट पावतात. कारण त्यांच्या मनात आहे भाव आणि भक्ती. भावभक्तीमुळे त्यांना तो विठुराया, तो पांडुरंग, ते सावळं परब्रह्म आपलंसं वाटतं. पण मग हा भक्तिमार्ग अशा सगळ्यांसाठी खुला आहे का? हो आहे ना, सगळ्यांसाठी खुला आहे. पण एक अट आहे बरं का, त्याचीसुद्धा एक अट आहे. कारण जसा ज्ञानमार्ग हा टोकीदार होता, तलवारीच्या धारेसारखा होता, तसा भक्तिमार्ग कसा आहे सांगू का? तो आहे चिंचोळा, तो आहे अरुंद, अत्यंत बारीक वाट आहे, लहान रस्ता आहे. आणि या लहान रस्त्यावरनं एका वेळेला एकालाच जाता येतं. दोन व्यक्ती एका वेळेस जाऊ शकत नाहीत. म्हणजे इतका अरुंद आहे, एक तर भगवंत जाईल किंवा एक तर मी जाईन. आमचे कबीरजी तर म्हणतात, प्रेम की गली अति सांकरी जामे दोन समाय. प्रेम की गली अति सांकरी जामे दो न समाय. हरी है तो मैं नहीं, मैं है तो हरी नहीं. एकच काहीतरी मिळेल. मी आहे किंवा हरी आहे. तुम्हाला काय पाहिजे? मी सोडला तर हरी भेटेल. पण हरीला टाकून दिलं तर तुमचा मी तुम्ही जोपासत राहू शकता. काय सोडायचं आहे, काय टाकायचं आणि काय घ्यायचं आहे हा निर्णय आपणच करायचा आहे. मग जर का हरी पाहिजे असेल, त्या परब्रह्माची, परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा सोडायला पाहिजे, तो मी सोडायला पाहिजे. आणि हा मी भल्या भल्यांचा सुटत नाही आहो, भल्या भल्यांचा. तुम्ही आम्ही तर काय सामान्य आहोत. पण भले भले लोक, म्हणजे अगदी रावणाच्या बाबतीतसुद्धा असं म्हटलेलं आहे. रावण अत्यंत तपोनिष्ठ होता. त्यांनी शंकराला, शिवशंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं आपल्या भक्तीने, आपल्या तपस्सामर्थ्याने. पण ह्या सगळ्या भक्तीच्या तपस्सामर्थ्यांपेक्षा त्याचा अहंकार त्याला नडला. आणि म्हणूनच रामाने शेवटी म्हटलेलं आहे रामायणामध्ये, रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने नहीं मारा, रावण को उसके मैंने मारा. त्याच्या मीपणामुळे त्याचा नाश झाला, त्याचा घात झाला, त्याचा वध झाला. तसंच आहे, प्रत्येक भक्ताला हा मीपणा टाकून देता आला तर हरी लगेच भेटणार आहे. तत्काळ तो हात पसरून उभाच आहे, दोन्ही बाहू पसरून तुम्हाला आलिंगन देण्यासाठी हा हरी उभा आहे. मात्र आपली तेवढी पात्रता पाहिजे, आपली तेवढी क्षमता पाहिजे. कबीरजीच म्हणतात, दरिया दूषण दास में, दरिया दूषण दास में नहीं राम में दोष, जन चाले इक पावडो हरी चाले 100 कोस. दूषण कुणात आहे? अहो दासात आहे, रामात शोधू नका. आम्ही काय करतो, प्रापंचिक सांसारिक लोक काय करतात की उगीचच त्या देवाबद्दल तक्रार करतात आणि उगीचच म्हणत बसतात की मी देवाचं एवढं केलं ना पण देव काही मला पावला नाही. अहो असा देव नाही आहे, असा तो निर्दयी देव नाहीच आहे. तो अत्यंत दयाळू आहे, अत्यंत कृपाळू आहे. तो तुमच्यावर कृपा करेल. तुम्ही एकदा स्वतःच्या आरशामध्ये डोकावून बघा. दर्या दूषण दास मे, तुमच्यामध्ये समुद्रा एवढे, दर्या एवढे दोष आहेत
रामात काही दोष नाही आहे. तुम्ही एक पाऊल टाका. जन चाले इक पावडो हरी चाले 100 कोस. तुम्ही एक पाऊल टाका, तो 100 कोस धावून येणार आहे. इतका ह्या भक्ती मार्ग म्हटलं तर फार सोपा आहे. पण आपल्याला फक्त मीपणा टाकायचा आहे, आपली अहंता टाकायची. अहंकार टाकून दिला तर मग तो भगवंत आपल्याला भेटायला अत्यंत आतुर आहे. पण हेही आम्हाला जमत नाही, कारण आम्ही शिकलेलो आहोत ना. त्या वारकऱ्यांसारखे आम्ही काही निरक्षर नाही आहोत. आम्हाला थोडं कळतं आणि त्या कळण्याचाच आम्हाला अभिमान वाटतो. म्हणजे त्या ज्ञानमार्गावरनं चालण्या इतकी आमची तल्लख बुद्धी नाही आणि त्या भक्ती मार्गावरनं चालण्या इतका आमचा अनन्य भावसुद्धा नाही. म्हणजे ना धड बुद्धी ना धड भक्ती, आमच्याकडे काहीच नाही. मग आम्हाला नाहीच भेटणार का? कधीच परमेश्वर भेटणार नाही का? आमच्यासाठी एखादा मार्ग आहे का? नाही आहे ना. इतका सुंदर मार्ग आपल्यासाठी आहे, तो आहे कर्ममार्ग. हा कर्ममार्ग कसा आहे? तलवारीच्या धारेसारखा पण नाही आहे आणि त्या भक्तिमार्गासारखा चिंचोळा अरुंद पण नाही आहे. त्याच्यामध्ये मीपणा सोडायला पाहिजे अशी काही पहिली तरी अट नाही आहे आणि तल्लख बुद्धीची सुद्धा आवश्यकता नाही आहे. मग या कर्ममार्गावरनं आम्ही चालू शकतो. चला, बरं वाटलं. काहीतरी आहे बाबा, आमच्यासाठी काहीतरी उपाय आहे. पण हा उपाय कसा आहे? आम्हाला काय वाटतं, खूप कर्म केली की कर्मयोगी झाला, असा नाही आहे बरं का त्याचा अर्थ. आपण समजतो की अतिशय अवाढव्य कर्म करणारा, उलाढाली करणारा, मोठ्ठाली कर्म करणारा, दानशूर, तो कर्मयोगी, असं नाहीच आहे मुळी. कर्मयोगी होण्यासाठी खूप मोठ्ठाली कर्म करावी लागतात असं नाहीच आहे. साधीच कर्म करा, रोजचीच कर्म करा, नित्य कर्म करा, पण ती कशी करा? ईश्वरार्पण भावनेने करा. म्हणजे खूप कर्म करणारा कर्मयोगी नाही, तर ती कर्म योग्य प्रकाराने करणारा तो खरा कर्मयोगी आहे. बघा, आता हा आपल्याला हायवे मिळाला आहे. हा हायवे बरं का, इथे खाचखळगे नाही आहेत, इथे वेडीवाकडी वळणं नाही आहेत, इथे चकवे नाही आहेत. एकदा का तुम्ही या मार्गावरनं चालायला लागलात ना, की तुम्हाला पोचणं, त्या परमेश्वरापर्यंत पोचणं सहज शक्य आहे. या हायवेवरनं चालायचं का? मग आपण अतिशय रुंद आहे, अरुंद वगैरे काही नाही आहे, इथे धारदार पण नाही आहे. हा रुंद मार्ग आहे, स्मूथ आहे, अतिशय स्मूथ आहे. बरं, इथे भेदभावसुद्धा नाही आहे. साक्षर असा, निरक्षर असा, श्रीमंत असा, गरीब असा, सुंदर असा, कुरूप असा, स्त्री पुरुष, उच्चवर्णीय कनिष्ठवर्णीय, कुणालाही, अगदी कुणालाही या मार्गावरनं चालण्याचं स्वातंत्र्य अगदी सगळ्यांसाठी खुलं आहे. इथे कुणाला मनाई नाही आहे, इथे कुणाला मज्जाव नाही आहे, कुणाला बंदी नाही आहे. कुणीही या कर्ममार्गावरनं चालू शकतं. चला तर मग जाऊया. पण इतकं सोपं नाही आहे, त्याच्या अटी जाणून घेऊयात. खरं म्हटलं तर फक्त आपलं कर्म उत्तम रीतीने केलं तर ह्या मार्गाने आपल्याला परमेश्वरापर्यंत निश्चितपणाने पोचता येतं. अहो, आमच्या सगळ्या संतांनी काय केलं? सगळे संत बरं का, अगदी सगळे संत. म्हणजे गोरा कुंभाराला ती मडकी थापताना त्याच्यामध्ये विठोबा दिसला. आमच्या सावता माळ्याला त्या मळा हे करताना सुद्धा त्याच्यामध्ये पांडुरंग दिसला. सावता माळी स्वतः पंढरपूरच्या अगदी जवळ राहत असून तुम्हाला आश्चर्य वाटेल, सावता माळी एकदाही पंढरपूरला गेले नाहीत, एकदाही गेले नाहीत. पण त्यांनी त्यांच्या मळ्यातच हा पांडुरंग पाहिला. सावतामाळी म्हणतात, आमुची माळी याची जात शेत लावू बागायत. अहो, आमची माळ्याची जाते, आम्ही शेत बागायत शेत करूया. विहीर मोठ नाडा पाणी जाते फुलं झाडा. माझी विहीर काय, माझी मोठ काय, त्या मोठीचा तो नाडा काय, हे सगळं जे पाणी आहे त्या फुलझाडाला जातं. शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली. ही शांतिरूपी शेवंती इथे फुलली आहे आणि ही जाई जुई, हिचं प्रेम या इथे व्यालं आहे. म्हणजे अनेक पटीने ही जाई जुई आपल्याला फुलं देते. सावत्याने केला मळा विठ्ठल देखियला डोळा. या सावत्याचा मळा आहे ना, त्या मळ्यातच मला विठ्ठल भेटतो. म्हणजे बघा, गोरा कुंभाराला त्या मडक्यामध्ये पांडुरंग भेटला, या सावत्याला त्याच्या मळ्यामध्ये तो पांडुरंग भेटला. आमची जनाबाईला तर
दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. असा तो पांडुरंग तिला दळू लागला. त्या नदीवर जाऊन तिची धुणी धुतलेली आहेत ह्या पांडुरंगाने. इतकं हे जनाबाईंचं भाग्य आहे, इतकं तिचं पुण्य थोर आहे, कारण तिने आपल्या कामामध्ये परमेश्वर पाहिला. अहो कबीराचे तर विणतो शेले कौसल्येचा राम असं म्हटलेलं आहे. मग आपला व्यवसाय ह्यालाच जर का परमेश्वर मानलं तर, आणि तसंच सगळ्या संतांनी केलं आहे ना, आपल्या व्यवसायालाच परमेश्वर मानलेलं आहे, असं एवढं जरी का केलं तर तो भगवंत प्रसन्न होतो. मग आपल्यालाही करता येईल. स्वकर्म हाच स्वधर्म मानायचा आणि कर्मामध्ये जीव ओतून काम करायचं. कुठलंही काम असू दे बरं का, फार मोठं काम करायला नको. हे संतसुद्धा सामान्यच होते, नंतर त्यांना ही संत ही पदवी मिळाली. पण असे साधी साधी कामं करून, अहो आश्चर्य वाटेल, सजन कसाई एक आहे, कसायाचा धंदा आहे, पण तरीसुद्धा ते कसायानी ते मांस विकताना ते कापताना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी परमेश्वर पाहिला आहे. म्हणजे नुसतीच काही चांगली म्हणजे सो कॉल चांगली कामं केली म्हणजे परमेश्वर भेटतो असं नाही आहे. जे तुमचं व्यवसाय आहे, जो तुमचा कामधंदा आहे, त्याच्यामध्ये परमेश्वर बघायला शिकायचे. एवढं केलं तर त्या परमेश्वराला वेगळं भेटायला नको, त्याची वेगळी भक्तीसुद्धा करायला नको. किंवा अगदी वेगळ्या शब्दात आजच्या आपल्या भाषेत सांगायचं झालं तर वर्क इज वर्शिप. आपलं काम हीच त्याची सेवा आहे, परमेश्वराची हीच सेवा आहे. अगदी शेवटच्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, यतः प्रवृत्तिर्भूताना येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः. त्या परमेश्वराला कुठली फुलं आवडतात? तुम्ही फार मोठी महागाची अगदी गुलाबाची इम्पोर्टेड फुलं आणली किंवा काश्मीरमधनं अगदी मागवलीत, किंवा चाफा आहे, जाईजुई आहे, शेवंती आहे, पारिजातक आहेत, अशी खूप फुलं वाहिलीत म्हणून तो प्रसन्न होणार आहे का? अहो त्याला काय पाहिजे? स्वकर्मणा, स्वकर्म कुसुम ती त्याला व्हायची, त्याची माळा करून त्याच्या गळ्यात घातली तर तो प्रसन्न होतो. म्हणजे आता नक्की हे झालं की कर्माची फुलं त्याला खूप आवडतात, त्यांनी तो प्रसन्न होतो. आणि म्हणून आता आपल्याला घालायचे आपल्या कर्माची फुलं त्याच्या गळ्यात. तुमचा व्यवसाय काही असू दे, तुम्ही शिक्षक आहात का, शेतकरी आहात का, जवान आहात का, उद्योगपती आहात, कोणीही असा हो, डॉक्टर, न्यायाधीश, वाटेल ते तुम्ही असा, तुमच्या कर्माने त्याला प्रसन्न करून घेता येईल. आणि हाच आहे कर्मयोग. मग त्याच्यासाठी त्याच्या मागे धावायला नको, आपली कामं सोडून त्याच्या मागे धावायचं नाही आहे. आपलं कामच उत्तम केलं तर तोच आपल्या मागे येतो. अहो तोच मागे येतो. कबीरजी तर म्हणतात, मनुआ मेरा मरी गयो, मनुआ मेरा मरी गयो, दुर्बल भयो शरीर, राम हमारे पीछे फिरे, कहत कबीर कबीर. रामच माझ्या मागे लागलाय, कबीर कबीर म्हणतोय, मी नाही म्हणत राम राम, तोच माझ्या मागे लागलाय. मग असं जर का व्हायला पाहिजे असेल तर आपल्या कामालाच परमेश्वर मानता यायला पाहिजे. आपला व्यवसाय जो कुठला असू दे, अगदी मी तर नेहमी सांगते की झाडूवाल्याचं कामसुद्धा कमी नाही, ते कनिष्ठ प्रतीचं नाही, ते गौण कर्म नाही आहे. एखादा झाडूवाला, अगदी साधा सामान्य कचरा उचलणारा माणूससुद्धा परमेश्वराच्या भक्तीचा अधिकारी होऊ शकतो. इतकं सामर्थ्य त्या कर्मामध्ये. आणि ह्या कर्मामध्ये जर का खरंच आहे, या कर्माचा फक्त आम्हाला आता कर्मयोग करायचा आहे. कर्म तर खूप करत असतो आम्ही, दिवसभर कर्म करत असतो. म्हणजे बघा ना, मराठी भाषेमध्ये जेवढी म्हणून क्रियापदं आहेत ती सगळी कर्मच आहेत. खाणे, पिणे, जेवणे, उठणे, बसणे, निजणे, सगळी क्रियापदं जी आहेत ना ती सगळी कर्मच तर आहेत. मग ह्याच्यापैकी काही ना काहीतरी आम्ही करतच असतो. अगदी काही केलं नाही, लोळलं तरी लोळणे हे सुद्धा कर्मच आहे. मग आम्ही कुठलं ना कुठलं कर्म करतच असतो. मग ते का नाही भगवंताला आवडत? तसं नाही हो, वाटेल ते कर्म भगवंताला आवडतच नाही. कारण कर्माचे आधी 3 प्रकार आहेत: काम्य कर्म, निषिद्ध कर्म म्हणजे नित्य कर्म, आणि नैमित्तिक कर्म. नित्य, नैमित्तिक आणि काम्य आणि निषिद्ध असे 4 कर्माचे प्रकार आहेत. मग असली सगळी कर्म नाही भगवंताला आवडत. मग कर्म तर करायचं, आणि त्या कर्माचं बंधन नाही लागलं पाहिजे. कर्मबंधनाचा लेप लागता कामा नये.
कर्म करून त्याच्यातनं निसटायचं आहे, त्याच्यातनं मोकळं व्हायचं आहे. ह्याला म्हटलेलं आहे कर्माचा कर्मयोग. आम्हालाही करायचं आहे, आम्हालाही आमच्या कर्माचा कर्मयोग करायचा आहे. सांगा बरं युक्ती काय आहे? फक्त 4 कसोट्या आहेत. 4 कसोट्यावर तुमचं कर्म घासून पहा. जसं सोनं घासतो ना आपण निकषावर, कसाचा दगड असतो त्याच्यावर सोनं घासलं की तेच खरं सोनं असलं की बरोबर ते कळतं. मग तसा हा निकष आहे. ह्या 4 कसोट्यावर तुमचं कर्म घासून बघा. ते जर का खरं उतरलं तर त्या कर्माचा निश्चितपणाने कर्मयोग होईल. बघा, सांगा बरं कुठल्या 4 कसोट्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक कर्म करताना ते ईश्वरार्पण वृत्तीने करायचे. हे माझ्या परमेश्वरासाठी करतो आहे. साधी दारामध्ये रांगोळी काढली तरी ती माझ्या परमेश्वरासाठी आहे. साधा स्वयंपाक केला तरी माझा योगेश्वर कृष्ण जेवायला येणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये तर अशी प्रथा आहे की ठाकूरजी खाएंगे, ठाकूरजी म्हणतात, आणि ठाकूरजी जेवायला येणार म्हणून ते पुष्कळ स्वयंपाक करतात. अशी खरं गुजरातमध्ये सुद्धा प्रत्येक पदार्थ करताना जय श्रीकृष्ण म्हणून करतात. आपल्यालाही करायला पाहिजे नाही का? प्रत्येक कर्म, फुलांची माळा केली तरीसुद्धा ती परमेश्वरासाठी. जे जे कर्म कराल ते परमेश्वराचं समजून करा, म्हणजे त्याच्यामध्ये पावित्र्य येतं, त्याच्यामध्ये मांगल्य येतं, आणि मग ते कर्म भगवंताला आवडतं. म्हणजे एक कसोटी कळली की प्रत्येक कर्म ईश्वरार्पण करायचे. दुसरी कसोटी अशी आहे की ते अनासक्त भावनेने करायचे. मी 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 नको. कुणी विचारलं की कुणी केला आहे स्वयंपाक, कुणी हा पदार्थ केला आहे, कुणी ही भाजी केली आहे, तर लगेच मी मी सांगायचं नाही आहे. त्या परमेश्वराने माझ्याकडनं हे करवून घेतलं, त्याचंच कर्तृत्व आहे, मी शून्य आहे. अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि हे नाटकीपणाचं दिखाऊपणाचं बोलणं नाही, हे मनापासनं पाहिजे की करता करविता तो भगवंत आहे, मी फक्त एक माध्यम आहे, मी फक्त एक साधन आहे. असं अनासक्त वृत्तीने मीपणाचा बडेजाव न मिरवता असं कर्म करायचं. म्हणजे दुसरं कसोटी झाली अनासक्त भावनेनी. तिसरं आहे की त्याचा मोबदला नको, त्याचं फळही नको. आपण मागच्या अध्यायात पाहिलं होतं नाही का? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मावर अधिकार आहे. मनुष्य कर्मामध्ये स्वतंत्र आहे पण भोगामध्ये परतंत्र आहे. तू फळावरचा अधिकार सोडून दे. म्हणजे फळ मिळणार नाही असं नाही आहे, फळ मिळणार आहे पण तू त्याचा आग्रह धरू नको, तू त्याचा अधिकार सोडून दे. ही तिसरी कसोटी की मोबदला नको. मोबदला म्हणजे प्रत्यक्ष तर नकोच, शाब्दिकसुद्धा नको. कुणी शब्दाने माझी प्रशंसा कर, मी एवढं कार्य केलं आणि कुणी त्याची दखलच घेतली नाही तरीसुद्धा हरकत नाही. कोणाची प्रशंसा नको, कुणाचा मोबदला नको, अगदी कपभर चहासुद्धा नको. कशाचीही अपेक्षा न करता आपलं कर्म उत्तमच करायचं. कोणी बघतं आहे का, कोणी माझा फोटो काढतो आहे का म्हणून मी काहीतरी करीन असं नाही आहे. मोबदल्याची अपेक्षाच नाही. म्हणजे 3 कसोट्या कळल्या. ईश्वरार्पण वृत्तीने करायचे, अनासक्त वृत्तीने करायचे, मोबदला नको, फळ नको. आणि चौथी कसोटी आणखीन त्याच्याहीपेक्षा वरची आहे की तरीही ते कर्मच उत्तमातलं उत्तम झालं पाहिजे. नाहीतर बघा ना, मला मोबदला मिळणार नाही आहे, माझं कोणी कौतुक करणार नाही आहे आणि जे द्यायचं ते ईश्वरालाच द्यायचे, मग मी कशाला चांगलं करू असं येईल कदाचित मनात. असं नाही आहे, असं मनातसुद्धा येता कामा नाही आहे. ते कर्म मला जेवढं करता येईल, माझं सगळं कौशल्य त्याच्यामध्ये ओतता येईल इतकं मी कर्म अतिशय सुरेखपणाने 100% माझे प्रयत्न त्याच्यामध्ये राहतील असं कर्म हे सुंदर करायचे, उत्तम करायचे. योग कर्म सुकौशलम आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं होतं. आता बघा, कर्माच्या कसोट्या कळल्या. व्यवसायालाच कर्म मानायचे, स्वकर्माचं स्वधर्मामध्ये रूपांतर करायचे, हे तर आम्हाला कळलं. पण आता हे सगळं कर्म निष्काम भावनेने करायचे. जर का या कर्म करण्यामध्ये भोगाची किंवा भौतिक प्राप्तीची इच्छा असेल तर त्याला म्हटलेलं आहे सकाम कर्म. आणि जर का निष्काम निस्वार्थ भावनेने सेवाभावाने केलं तर ती परमात्म्याची पूजा होते. कुठलंही कर्म बरं का, कुठलंही कर्म, अगदी मोठा व्यवसाय असेल, तुमचा उद्योगधंदा असेल, मोठाले कारखाने असतील, तरीसुद्धा ते कर्मसुद्धा परमेश्वराला फार आवडतं, तो प्रसन्न होतो, ती परमात्म्याची पूजाच ठरते. मग आता हे कसं करायचं हो? हे 4 कसोट्या कळल्या आम्हाला, शाब्दिक कळल्या, पण त्या आचरणात कशा आणायच्या?
रोजच्या व्यवहारात हे लक्षात तरी कसं ठेवायचं की हे ईश्वराला अर्पण करायचं आहे, ह्याचा मोबदला घ्यायचा नाही, हे अनासक्त भावनेने करायचं आहे, हे उत्तम करायचं, हे कळणार कसं, लक्षात तरी कसं ठेवायचं. अहो अगदी सोपी युक्ती आहे, अगदीच सोपी युक्ती आहे. हातात काम आणि मुखात राम एवढं केलं ना तरीसुद्धा ते कर्म परमेश्वराला पोचतं. एका हिंदी भजनात तर म्हटलेलं आहे, काम करते रहो नाम जपते रहो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करा ना, हाताने काम करा, पण मुखाने त्याचं नाम घ्या. बरं मुखाने एखाद्या वेळेस शक्य नसेल तर मनातल्या मनात तरी त्याचं नाम घ्यायचंच आहे. असा हा कर्मयोग आपल्याला आचरणात आणायचा आहे. आता बघा हा कर्मयोग आचरणात आणण्यासाठी महत्त्वाची आहे ती निश्चयात्मिका बुद्धी. पहिल्यांदा तुमचा बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. आणि कर्म आणि बुद्धी याच्याबद्दल कितीतरी श्लोक आपण मागच्या अध्यायात पाहिले नाही का. दुसऱ्या अध्यायामध्ये कितीतरी श्लोक पाहिले. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन पाहिला होता. कर्मावरच तुझा अधिकार आहे. किंवा नंतर म्हटलं तर योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. किंवा एका ठिकाणी म्हटलं तर बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. बुद्धीला शरण जा. म्हणजे मागच्या अध्यायामध्ये कर्माचं महत्त्व सांगितलं आणि बुद्धीचं महत्त्व सांगितलं. किंवा बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. असे कर्माचं महत्त्व सांगणारे आणि त्याच जोडीला बुद्धीचं महत्त्व सांगणारे अनेक श्लोक भगवंतांनी अगदी विशद करून सांगितलेले होते. विशद करून सांगितले होते. मग आता आपण त्याच्यातही पाहिलं होतं रागद्वेष वियुक्तैस्तु. कर्म करायची, संसार करायचा, सगळी व्यावहारिक सगळी जी जबाबदाऱ्या आहेत त्याही सगळ्या पार पाडायच्या. पत्नी म्हणून एक जबाबदारी असते, आई म्हणून असते, बहीण सून सगळ्या आपल्यावर कितीतरी जबाबदाऱ्या असतात. असं प्रत्येकालाच अनेक अंगाने काम करायला लागतं. एकच काम नसतं ना आयुष्यात. ह्या भूमिकेतनं वेगळं, त्या ऑफिसमधलं काम वेगळं, शिक्षिका म्हणून माझं काम वेगळं, घरी नातवंडाची आजी म्हणून काम वेगळं आहे. मग ही सगळी कामं करताना कशी करायची तर त्याच्यात सगळी कामं उत्तम रीतीने कर्तव्य भावनेने करायची. फक्त त्याच्यातले राग आणि द्वेष काढून टाकायचे. पाहिलं होतं आपण. सर्पाचे दात आहे ना लक्षात. विषारी दात फक्त काढून टाकले की मग तो सर्प काही तेवढा बाधक ठरत नाही, तेवढा काही घातकही ठरत नाही. मग हे राग आणि द्वेष कशातनं उद्भवतात तर जे जे मी आणि माझं आहे त्याविषयी मला अनुराग असतो. मला माझ्या गोष्टींविषयी फार प्रेम असतं. माझं घर असं, माझी मुलं अशी, माझी नातवंड तशी, माझा अभ्यास, माझी पदवी, माझा व्यवसाय, माझं काय जे आहे ते, माझं रूप, माझं काय, ज्या गोष्टी माझ्या आहेत ना त्याविषयी मला अतिशय अनुराग आहे, आसक्ती आहे, प्रेम आहे. आणि ज्या गोष्टी तुझ्या आहेत, मी आणि माझं याविषयी अनुराग, आणि तू आणि तुझं याविषयी द्वेष. तू म्हणजे कोणीही, मी सोडून ज्या जगातल्या व्यक्ती आहेत त्याविषयी मला द्वेष आहे. मग या रागद्वेषाने जो भारलेला माणूस आहे तो कधीही कामनापूर्तीसाठी वाटेल ती कर्म करतो. मग त्या कर्मांना कर्मयोग म्हणायचं का? अहो नाही नाही, ती तर निषिद्ध कर्म आहेत. अशी कुठलीच कर्म आपल्याला योग्य ठरणार नाही आहेत. ही तर निषिद्ध कर्म आहे. स्वार्थासाठी केलेली जी कर्म आहेत ती निषिद्ध आहे. मग आता ही कर्म पाहिली, बुद्धी पाहिली, आता आपल्याला या कर्मयोगाकडे वळायचं आहे. बघा ना, संत परंपरेचं किंवा गुरु परंपरेचं एक सूत्र आहे, अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार असेल, तुम्ही ज्या मुक्कामापर्यंत पोचला असाल त्याचा उपदेश आपले गुरु म्हणा, आपले संत म्हणा करतात. बघा ना, अर्जुनाची भूमिका वेगळी होती आणि उद्धवाची वेगळी होती. आणि म्हणून अर्जुनाला भगवद्गीता सांगितली पण उद्धवाला भगवद्गीता नाही सांगितली. उद्धवाला सांगितले ती उद्धव गीता आहे. तो उपदेश या भगवद्गीतेपेक्षा पूर्णपणाने वेगळा आहे. आणि जितकी त्या श्रोत्याची पात्रता अधिक 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 असेल तितका तो वक्ता खुलत जातो. अर्जुनाला सांगितली ती भगवद्गीता, उद्धवाला सांगितली ती उद्धव गीता. कारण गुरुपरंपरेचं असं सूत्रच आहे, अधिकार तैसा करू उपदेश. आणि खरंच आहे, कुठल्याही व्याख्यानाच्या वेळेसुद्धा श्रोते जितके दर्दी असतील, जाणकार असतील, रसिक असतील
तितका तो वक्ता खुलत जातो आणि तो अधिकाधिक सांगत जातो. सखोल तत्त्वज्ञान त्याच्यातलं उलगडत जातो. श्रोत्यांना तेही सांगणं रुचायला लागलं की तो आणखीन खोल जातो. तत्त्वज्ञानाचे कितीतरी पदर म्हणा, कितीतरी पापुद्रे म्हणा, तो उलगडायला लागतो. आणि त्यामुळेच काय झालं की अर्जुनासारखा विचक्षण श्रोता लाभल्यामुळे भगवंत अतिशय आनंदित झालेले आहेत. जसं भक्ताला भगवंताची ओढ असते तशी भगवंताला सुद्धा भक्ताची ओढ असतेच की. श्रोत्यांना जसं काहीतरी चांगलं ऐकावंसं वाटतं वक्त्याकडनं, तसंच वक्त्यालाही वाटतं की श्रोते उत्तम असावेत, श्रोते जाणकार असावेत, त्यांनी दाद द्यावी. मग तो वक्ताही खुलत जातो. आणि म्हणूनच बघा, आपण विचार करूया, व्यवहारात सुद्धा सप्ताह असला, एखाद्या विषयावर सप्ताह असला किंवा 5-6 दिवसाची व्याख्यानमाला असली, तर ते श्रोते आणि वक्ता यांच्यामधलं एक नातं दृढ होत जातं, स्नेहबंध अधिकाधिक घट्ट होत जातात. इथे तर श्रोता कोण आहे? विचक्षण, अतिशय रुजू मनोवृत्तीचा, निष्पाप असा अर्जुन जिज्ञासू भावाने प्रश्न विचारतोय आणि भगवंत त्याला अतिशय आनंदित होऊन खुलून सगळ्याची उत्तरं देत आहेत, एक एक योग उलगडून दाखवत आहेत. मात्र अजूनही अर्जुनाचा संदेह पुरता गेलेला नाही आहे. अजूनही तो आपल्या मताला चिकटूनच आहे. त्याचा आग्रह कायमच आहे की नको रे, ते युद्धात मला नकोच पाडूस. आणि म्हणून तो वक्त्याचं बोलणं नीट समजावून घेऊ शकत नाही आहे. आणि म्हणून त्याच्या मनात झाला आहे गोंधळ. त्याच्या मनातला जो गोंधळ आहे त्याला काय वाटते, भगवंत बोलतायत ते वचन त्याला द्व्यर्थी वाटते. कारण भगवंत एकदा बघा ना, 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात कर्म श्रेष्ठ आहे, एकदा म्हणतात बुद्धी श्रेष्ठ आहे, ज्ञान श्रेष्ठ आहे. त्यामुळे अर्जुनाला वाटतं असं काय सगळं घोळात गोळ बोलतायत, नीट तुम्ही सांगा ना उलगडून. कारण बघा ना, अगदी 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासनं या तत्त्वज्ञानाला किंवा या उपदेशाला प्रारंभ झाला. 11 ते 30 हे श्लोक होते, हे तत्त्वज्ञानात्मक होते. आत्म्याचं अमरत्व कसं आहे आणि देह कसा विनाशी आहे हे सांगणारे होते. 31 ते 38मध्ये स्वकर्म म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे काय, त्याच्यामध्ये कर्तव्य तत्पर कसं राहायचं, कर्तव्याची महती काय, हे सगळं 31 ते 38 श्लोकापर्यंत सांगितलं होतं. 39 ते 53 श्लोकापर्यंत समत्व बुद्धी रूपी कर्मयोग सांगितला होता. कर्म तर करायचं, पण त्याच्यामध्ये समत्व कसं आणायचं ह्याचं विवेचन भगवंतानी केलं होतं. आणि 54 ते 71मध्ये तर भगवंत आणखीन खुलले आहो. भगवंतानी स्थितप्रज्ञ हा गीतेचा आदर्श पुरुष तो कसा असावा, बोलणं कसं असावं, चालणं कसं असावं, वागणं कसं असावं, हे सगळं उलगडून सांगतायत. आणि 72व्या श्लोकात तर त्यांनी ब्राह्मी स्थितीचं वर्णन केलं होतं. निर्वाण शांती, निर्वाण ब्रह्म म्हणजे काय आहे, तिथपर्यंत पोचण्यासाठी त्या योग्याच्या अंगामध्ये कोणकोणते सद्गुण असावे लागतात, कोणकोणती लक्षणं असावी लागतात, हे भगवंतानी उलगडून सांगितलं. पण याच्यामुळे झालं काय, अर्जुनाचा असा समज झाला की कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. चला, अर्जुनाला वाटलं आता भगवंतांचंच बोलणं त्यांच्यावरच उलटवूया, त्यांनाच विचारूया तुम्ही दोन्ही काय सांगताय. एकदा म्हणताय कर्म श्रेष्ठ, एकदा म्हणताय ज्ञान श्रेष्ठ, मी समजायचं तरी काय. आणि त्याच भावनेतनं अर्जुन प्रश्न विचारतोय. 3ऱ्या अध्यायाची सुरुवातच मुळी प्रश्नाने होती, अर्जुनाच्या प्रश्नाने होती. अर्जुन म्हणतोय जायसी चेत कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन तत् किं कर्मणी घोरे मान नियोजयसी केशव. अरे केशवा, एकदा तू म्हणतोयस जायसी चेत कर्मणः, ते तुझ्या मताप्रमाणे कर्मणः म्हणजे कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असं तू एकदा म्हणतोयस. तर मग मला हे कर्मामध्ये अडकवतोयस कशाला. आणि हे कर्मसुद्धा साधंसुद्धा नाही आहे, घोर कर्मामध्ये तू उगीचच मला नको ना अडकवस, कशासाठी अडकवतोयस असं भगवंतांना प्रश्न विचारतोय अर्जुन. आता हा श्लोक समजावून घेताना नेहमीच आपण शब्दाकडे लक्ष देतो, शब्दाच्या व्याकरणाकडे पण लक्ष देतो. प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेतला ना तर श्लोकाचा अर्थ आपल्याला आणखीन पटत जातो. कुठल्याही पुस्तकात तुम्हाला श्लोकाचा अर्थ सापडेल, पण त्याच्यातलं व्युत्पत्तीशास्त्र नाही मिळणार. आता बघा ना, हा जायसी शब्द याचा पुस्तकात अर्थ आहे मोठा, मोठी, श्रेष्ठ.
पण आपण त्याच्या मुळापर्यंत जाणारं. ज्या हा मूळ शब्द आहे. ज्याचा अगदी डिक्शनरीतला अर्थ आहे धनुष्याची प्रत्यंचा. धनुष्याला जी दोरी असते ना, किंवा ज्याला बो स्ट्रिंग म्हटलेलं आहे, ती म्हणजे ज्या आहे. पण तो अर्थ इथे ॲप्लिकेबल नाही आहे, तो इथे लागू पण पडणार नाही. मग ज्याचा दुसरा अर्थ आहे ओल्ड एज, सिनियर, सुपिरियर किंवा जननी, पृथ्वी, असे अनेक अर्थ आहेत ज्याचे. पण आपण सुपिरियर हा अर्थ घेऊया. आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ. जसं इंग्लिशमध्ये 3 डिग्रीज असतात नाही का. एक साधा शब्द असतो, त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री असते आणि त्याची सुपरलेटिव्ह डिग्री असते. म्हणजे हाय शब्द आहे समजा, हाय, HIGH. हायचं काय होतं, हायर, याच्यापेक्षा हा उंच आहे. हाय, हायर आणि हायेस्ट. टॉल, टॉलर, टॉलेस्ट असे शब्द आपल्याला माहिती आहे. मग इथे सुद्धा हा ज्याला कंपॅरेटिव्ह डिग्री जर का वापरायची तर त्याच्यापासून होतो जायस. हा श्रेष्ठ आहे, पण हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि त्याची सुपरलेटिव्ह डिग्री आहे ज्येष्ठ, जी आपण व्यवहारात वापरतो. हा शब्द ज्येष्ठ शब्द वापरतो. तसंच श्री, श्रेयस, श्रेष्ठ, कना, कनियस, कनिष्ठ, गुरु, गरियस, गरिष्ठ असे कितीतरी शब्द आपल्याला परिचित आहेत, पण त्याच्या मागचं नेमकं मर्म उलगडलेलं नव्हतं. आता ह्या निमित्ताने जायस म्हणजे श्रेष्ठ, याच्यापेक्षा श्रेष्ठ. जसं अर्जुन आत्ता म्हणतोय ना, कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ. कर्म तर श्रेष्ठ आहेच, पण कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असं जर तू म्हणतोयस तर मला या कर्मात कशाला अडकवतेस. बघा, एक मूळ शब्द त्याला इयस आणि इष्ठ लावलं की कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री होते. मग ज्यापासनं झालं जायस. पण मग जायसी का झालं, कारण बुद्धी आहे ना, ती स्त्रीलिंगी आहे आणि म्हणून जायसी झालेलं आहे. किंवा गुरुपासनं गरियस होतं, पण आपल्या एक ओळखीचा शब्द आहे बघा, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या ओळखीचा शब्द आहे गरियसी. कुठे बरं आला आहे हा शब्द, आठवा. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी हा शब्द आलेला आहे, माहिती आहे सगळ्यांना. पण गरियसीचा नेमका अर्थ नाही माहिती. अधिक श्रेष्ठ. कशापेक्षा अधिक श्रेष्ठ तर बघा, आणि हा कुणाच्या मुखामध्ये आला आहे, कुणी हा उद्धृत केलेला श्लोक आहे तेही या निमित्ताने जाणून घेऊया ना. आपल्याला या गीतेतनं सर्वांगीण ज्ञान मिळवायचे. गीता तर मध्यवर्ती आहे, गीता हेच अधिष्ठान आहे, पण त्याच्या अनुषंगाने जी सुभाषितं, ज्या कथा येतील त्याही आपण जाणून घेतोय. हे वचन कुणाचं आहे, कुणी म्हणतं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलेलं आहे, कुणी म्हणतं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे. असं कोणीच नाही आहे. हे म्हटलेलं आहे, हे रामायणातलं वचन आहे. रामाच्या मुखामध्ये हे वचन आहे, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी. पण रामाने तरी केव्हा म्हटलंय, जेव्हा रावणाचा वध झाला, लंकेवर विजय मिळवला, तेव्हा लक्ष्मणाला ती लंका फार आवडली. वैभवशाली होती, ऐश्वर्य संपन्न अशी ही लंका आहे. तेव्हा लक्ष्मण म्हणाला की रामा, आपण इथेच राहायचं का. तेव्हा राम म्हणाले नाही नाही, इथे नाही राहायचं, आपली अयोध्या आहे ना. मग तेव्हा लक्ष्मण म्हणाला, मग इथलं वैभव तरी घेऊन जायचं का, इथलं थोडंसं धन संपदा घेऊन जायची का. तेव्हा रामराया म्हणाले होते की नाही, या जरी रावणाचा वध झाला असला तरी बिभीषण आहे ना, आणि म्हणून बिभीषणाला सगळं वैभव अर्पण केलं. एवढंच नाही तर त्याला राज्याभिषेक केला, सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या हाती सगळा कारभार सोपवून मग रामराय निघाले. तेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या भावाला अनुज लक्ष्मणाला म्हणाले होते, अपि स्वर्णमयी लंका, अपि स्वर्णमयी लंका. अरे, सोन्याची लंका असली तरीही नमे लक्ष्मण रोचते. लक्ष्मणा, मला काही ती आवडत नाही बरं का. कारण अरे, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी. आपली जननी म्हणजे आपली आई कशीही असली तरी आपल्याला आवडतेच. आपल्याला जर का कोणी विचारलं की आईच्या बदल्यात तुम्हाला जरा चांगली आई देऊ का, तुम्ही म्हणाल नको, आमची आई जशी आहे तशी चांगली आहे. जननी काय आणि जन्मभूमी काय ह्याच्याबद्दलचं जी निष्ठा आहे, जो स्वाभिमान आहे, तो स्वर्गादपि गरियसी. माझी जननी, माझी जन्मभूमी मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटते. गरियस शब्द वापरला आहे. तसाच इथे जायस शब्द आहे, पण हे दोन्ही स्त्रीलिंगी आहे. बुद्धी स्त्रीलिंगी आहे आणि
जननी आणि जन्मभूमी हे सुद्धा स्त्रीलिंगी शब्द आहेत, म्हणून गरीयस न वापरता गरीयसी वापरलं होतं. झालं, आता हे स्पष्ट झालं. आता इथे म्हणजे भगवंतांना अर्जुन प्रश्न विचारतोय, जायसी चेत. चेत म्हणजे जर का मता बुद्धी, ते मता म्हणजे तुझ्या मताप्रमाणे बुद्धीर जनार्दन, हे जनार्दना बुद्धी त्या कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं जर का तुझं मत असेल, तर मग मला या घोर कर्मामध्ये, या कठीण अवघड अशा कर्मामध्ये, जे मला खरं तर नको आहे अशा कर्मामध्ये तू मला अडकवतस तरी कशाला. आणि म्हणून हा प्रश्न अर्जुनाने विचारला, अगदी आपल्या मनात खदखदत असलेला प्रश्न विचारला आहे. आता भगवंत उत्तर त्यात देतीलच. आणि भगवंत काय म्हणणार आहेत ते आता थोडक्यात आपण बघूया, अजून तो श्लोक यायचा आहे. पण खरंच आहे, हा सांख्ययोग कसा आहे, तो अतिशय उत्तम असला तरी तो सगळ्यांना पेलवणारा नाही आहे, कठीण आहे. आपण पाहिलं होतं मागेच की बुद्धीची धार कशी आहे, तलवारीसारखी आहे. ज्ञानमार्गावरनं चालणं तसं कठीण आहे. मग त्यापेक्षा योगबुद्धीने निष्काम कर्म आचरावं हे चांगलं. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की त्या कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, असं माझं म्हणणं नाही. कर्मही श्रेष्ठ आहे, बुद्धीही श्रेष्ठ आहे. पण बघा, एखाद्या विषयासक्त माणसाने संन्यास घेतला, खरं तर मन आहे सगळं विषयात अडकलेलं, पण तरी संन्यास घेतला आहे, बाह्य संन्यास घेतला आहे, तर त्याला नरकात जावं लागतं. आतमध्ये विषय अगदी धुमाकूळ घालत आहेत आणि बाहेरून मात्र संन्यासी वेश धारण केला आहे, असा मनुष्य नरकात जातो. असं एक वचन आहे, सरागो नरकम याती प्रव्रजन ही द्विजोत्तमा. सरागो, राग म्हणजे अनुराग, आसक्ती. जो आसक्तीसहित संन्यास घेतो त्याला निश्चितपणाने नरकात जावं लागतं. अशीच याच्यावरनं एक कथा आठवली बरं का. एक असा साधाच प्रापंचिक माणूस असतो, सगळं संसार वगैरे सगळं व्यवस्थित असतं, पण काहीतरी एकदा वैताग येतो. आणि संसारात आपल्याला कितीतरी त्रास असतात नाही का. कधी कधी अगदी नकोसं वाटतं सगळं आणि सोडून जावं. असंच त्याला एकदा क्षणिक वैराग्य आलं आणि तो म्हणला, जाऊ दे, मी सगळा संसार सोडतो आणि कुठेतरी हिमालयात जातो. आणि गेला तो. सगळं बाकीचं सगळ्याचा त्याग केला, बायको मुलं काही नको, कपडे लत्तेसुद्धा नको, 2 आपल्या वस्त्र घेऊन तो निघाला. 2 लंगोट्या होत्या त्याच्याजवळ, बास, तेवढंच, बाकी काही नव्हतं. तो म्हणाला, आता मी विरक्त वृत्तीने राहतो. चाललं होतं त्याचं व्यवस्थित. एका हिमालयातल्या गुहेत जाऊन राहायला, कपडे रोज धुवायचा, 1 लंगोटी धुतली की ती वाळत घालायचा आणि दुसरी अंगावर असायची. हे सगळं चाललं होतं. एकदा पाहिलं त्यांनी सकाळी उठून, तर ती लंगोटी त्या उंदराने कुरतडली होती, ती सगळी फाटून गेली होती. मग त्याला प्रश्न पडला की अरे, आता ह्या उंदराचा बंदोबस्त कसा करायचा. मग त्याला कुणीतरी सुचवलं की मांजर पाळा, मांजर उंदराला खातं, म्हणजे तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. ठीक आहे, म्हणून मग त्यांनी मांजर पाळलं. उंदराचा प्रश्न मिटला, पण मांजरीचा उद्भवला. त्या मांजराला एक उंदीर खाऊन झाला, पण मग त्याला दूध कोण देणार. रोज दूध कुठनं मागून आणायचं संन्याशाने. मग ते कुणीतरी त्यांना सांगितलं की अहो, तुम्ही एवढं तुमच्याकडे मोठं अंगण आहे, तुम्ही गाय पाळा ना. मग गाय पाळली. गाईला तरी पाहिजे ना खायला, गवत चारा काहीतरी तर पाहिजे. मग आजूबाजूला थोडं गवत लावलं, शेत लावलं. पण शेत लावणं तरी सोपं आहे का. त्याची राखण करावी लागते, त्याची निगा करावी लागते. पेरणी आहे, लावणी आहे, कापणी आहे, हे सगळं करावं लागतं. मग हे कोण करणार. संन्यासी म्हणला, मी आता ध्यानधारणा करू का हे उद्योग करू. मग कुणीतरी त्यांना सल्ला दिला की तुम्ही त्यापेक्षा मग लग्नच करा ना, माणूस ठेवणं शक्य नाही आहे, मग लग्नच करा. मग लग्न केलं. म्हणजे जो संसार सोडून हा साधक आला होता विरक्त वृत्तीने, पण आतमध्ये विषयाच्या वासना होत्याच. आणि म्हणून वरवर दिसायला इतरांच्या आग्रहासाठी, पण आतमध्ये ती इच्छा होतीच. आणि म्हणून लग्न केलं. म्हणजे बघा, एका लंगोटीमध्ये जीव अडकला, त्याच्यातनं मग ते सगळं पुढचं चक्र सुरू झालं. त्यामुळे वरवर विषयांचा त्याग करायचा नाही आहे, तर तो आतून जायला पाहिजे. मागे पाहिलं होतं आपण, ती जळे आत्मदर्शने यतो यतो निश्चरती स्थितप्रज्ञाच्या लक्षणात. ती आतली जी इच्छा आहे ना, आतलं जे कामना आहे, ती केव्हा नाहीशी होईल, आत्मदर्शन होईल तेव्हाच. तोपर्यंत हे सगळे दिखावेत, हे सगळं ढोंग आहे, अशी त्या माणसाची कथा आहे. आता अर्जुन कसा आहे. अर्जुन म्हटलं तर निष्पाप आहे,
पण तरीसुद्धा त्याला कर्तव्य कर्माचा त्याग करायची इच्छा झाली. खरा तर तो क्षत्रिय आहे की नाही, मग क्षत्रियाने युद्ध करणं हेच त्याचं कर्तव्य आहे. पण आता तो युद्धापासून विन्मुख होतोय, युद्धाला नाही म्हणतोय. पण हे लपवण्यासाठी तो म्हणतोय, बघा ना, आपण सुद्धा अगदी आपण कितीही सज्जन असलो तरी आपलं एखादं मत किंवा आपलं मत पुढे दामटण्यासाठी, आपलं घोडं पुढे दामटण्यासाठी आपण कधी कधी दुसऱ्या चांगल्या गोष्टीचा आधार घेतो. तसंच अर्जुन करतोय की अरे, कर्तव्य कर्माचा त्याग करणं हे मला करायचं नाही आहे, पण मला हिंसेचा त्याग करायचा आहे. या युद्धातनं जी हिंसा घडणार आहे ना, त्या हिंसेचा मला त्याग करायचा आहे. आणि म्हणून मी प्रश्न विचारतोय भगवंता, की जर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असेल तर मग मला ह्या युद्धरूपी घोर कर्मात का अडकवत आहे? आणि एवढंच विचारून थांबला नाही अर्जुन, तर पुढे त्याला पुष्टी देते, त्याला एक पुरवणी जोडतोय. तो म्हणतोय, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धी मोहयसी व मे बुद्धी मोहयसी. माझ्या बुद्धीला तुम्ही आणखीन भ्रमित करताय. कशामुळे? 2-2 वाक्य बोलतायत, मिश्रित वाक्य बोलतायत. हे पण चांगलं आहे, ते पण चांगलं आहे. मी समजायचं तरी काय? तत् एकं वद निश्चित्य, तत् निश्चित्य एकं वद. तर निश्चयाने मला एकच काहीतरी सांगा. आणि पण कसं सांगा? येन श्रेयोहमाप्नुयाम, ज्याच्यामुळे माझं कल्याण होईल. मला श्रेयस्कर मार्ग सांगा. बघा, इथे सुद्धा अर्जुनाचा निष्पापपणा आहे, निर्व्याज आहे हो अर्जुन. अतिशय वयाने मोठा असला तरी अजून त्याची लहान बालकासारखी निष्पापता आहे. त्याला फक्त श्रेयसाची अपेक्षा आहे, प्रेयसाची नाही. इहलोकातलं त्याला काही नको आहे, वैभव, संपत्ती, राज्य वगैरे काही नको आहे. तो सारखा वारंवार म्हणतो आहे की मला श्रेय काय ते सांगा. अगदी दुसऱ्या अध्यायात सुद्धा म्हणाला होता ना, यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे. श्रेयाची अपेक्षा आहे. आता पण दुसऱ्या अध्यायामध्ये प्रवृत्तीचीही काही वचनं सांगितली होती भगवंतानी आणि निवृत्तीची सुद्धा सांगितली होती. आणि म्हणूनच काय झालं, अर्जुनाचा थोडासा गोंधळ उडाला. कर्मनिष्ठा काय आहे? कर्मनिष्ठा पण सांगितली होती ना, धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. ही धर्मनिष्ठा आहे. तुला क्षत्रिय आहेस, तुला हेच काम करायला पाहिजे. पण मग ज्ञाननिष्ठा पण लगेचच सांगितली. 45व्या श्लोकात भगवंत म्हणतायत, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. तू कसा हो? निस्त्रैगुण्यो भवार्जुन. भगवंतांचं बोलणं चुकीचं नाही आहे बरं का. अतिशय संयुक्तिक, अतिशय तर्कनिष्ठ असं त्यांचं बोलणं आहे. परंतु हे अर्जुनाला समजू शकलं नाही. अर्जुनही शहाणा आहे, विचक्षण आहे, पण मोहग्रस्त झाल्यामुळे तो नीट समजावूनच घेऊ शकला नाही आहे. आणि तरीही तो म्हणतोय, काय हे मला कर्मापेक्षा, म्हणजे जर बुद्धी श्रेष्ठ आहे तर मला ह्याच्यातनं मोकळं करा. खरं म्हटलं ना तर क्रम अतिशय योग्य आहे. उत्तम कर्म केलं, निष्काम कर्म केलं की त्याच्यातनं उपासना, भक्तीला चालना मिळते. आणि उत्तम भक्ती हृदयामध्ये रुजली की त्याच्यातूनच ज्ञान निर्माण होतं. खरं तर हा आत्मोन्नतीचा क्रम आहे, हे भगवंत समजावून सांगतायत. पण अजूनही अर्जुनाला नीटसं कळलं नाही. चांगला आहे बरं का, अर्जुन चांगला आहे, पण मोहग्रस्त, बायस माइंड झाला आहे ना. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पूर्वग्रह आहे की हे युद्ध वाईट आहे आणि स्वजनांना मी कसं मारू. या बायस माइंडमुळे तो म्हणतोय की हे नको बाबा, हे काहीतरी मिश्रित बोलणं मला सांगू नका, मला एक निश्चित काहीतरी सांगा. आता अर्जुनाच्या या प्रश्नावर भगवंत अतिशय प्रसन्न झाले. प्रश्न तरी कसे आहेत हो? माणूस कशावरनं ओळखायचा? तर तो जे प्रश्न विचारतो ना त्याच्यावरनं त्या माणसाची बौद्धिक पातळी कळत असते. प्रश्नच उत्तम विचारलेला आहे आणि भगवंत प्रसन्न झालेत. आणि प्रसन्न आणखी एका कारणासाठी झालेत की त्याच्या मनातली जी निष्पापता आहे त्याचाच उल्लेख भगवंतांनी लगेच श्लोकात केला आहे. आता भगवंत अर्जुनाला कौंतेय म्हणत नाहीत, अर्जुन म्हणत नाहीत, पार्थ म्हणत नाहीत, तर काय म्हणतायत? अनघ म्हणतायत. अनघ म्हणजे निष्पाप, अघ म्हणजे पाप आणि अनघ म्हणजे निष्पाप. काय म्हणतायत बघा, लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया अनघ. अरे अनघा, अशा निष्पाप अशा अर्जुना, मी पूर्वीच
2 प्रकारच्या निष्ठा सांगितल्या होत्या. कुठल्या 2 निष्ठा? ज्ञानयोगेन सांख्याना. ही ज्ञानयोग कुणासाठी सांगितला होता? सांख्य लोकांसाठी सांगितला होता. कर्मयोगेन योगिना. आणि कर्मयोग कुणासाठी सांगितलं होता? योगी पुरुषांसाठी. या दोन्ही गोष्टी मीच सांगितल्या आहेत, पण तू आता त्याच्यातलं अंतर समजून घे, त्याच्यातला भेद समजून घे. आणि अर्जुन जे जे प्रश्न विचारतोय ते सगळे प्रेयस नसून तर श्रेयसाविषयी आहेत. आणि खरंच आहे, ही श्रेयसाची नुसती इच्छा जरी केली ना, सतत त्या श्रेयसाचा विचार केला तर आपोआप आपली अंतर्गत पापं जळून जातात. निर्धूत कल्मषाः असं होतो आपण, पापच जळून जातात. आणि म्हणून हा रुजीवृत्तीचा अर्जुन भगवंतांचा सखा आहे, अतिशय जवळचा मित्र आहे. आणि त्यांना हेही माहिती आहे की निष्पाप व्यक्ती असेल तिच्याच मनामध्ये निष्ठा उत्पन्न होऊ शकते. कपटी माणूस आहे, लबाड माणूस आहे, शठ असेल तर त्याच्या मनामध्ये निष्ठा होणारच नाही. पापी मनुष्याला निष्ठा बिष्ठा काही नसते. जो कोणी पैसे देईल, जो कोणी माझ्या मनासारखं करेल त्याला मी बांधील आहे, असं द्रोही असतात असे लोक. पण भगवंत इथे म्हणत आहेत की पूर्वापार चालत आलेल्या 2 निष्ठा आहेत. त्या कुठल्या आहेत? सांख्ययोग हे शास्त्र आहे आणि कर्मयोग ही कला आहे. आपण अगदी पहिल्या भागापासून बघतोय, पार्श्वभूमीपासून बघतोय. गीता हे सगळ्या शास्त्रांचं शास्त्र आहे आणि सगळ्या कलांची कला आहे. पण शास्त्र आणि कला याच्यामध्ये काय अंतर आहे? शास्त्र फक्त सिद्धांत मांडतं, पण ते सिद्धांत इम्प्लिमेंट कसे करायचे, आचरणात कसे आणायचे हे मात्र सांगणारी आहे ती कला आहे. मग गीतेमध्ये शास्त्रही सांगितलं आहे आणि त्या शास्त्रानुसार वर्तन करण्याची एक कलासुद्धा सांगितली आहे, खूबी सांगितली आहे, एक मर्मच सांगितलं आहे. आणि म्हणून गीता जितकी शास्त्रेश्वरी आहे तितकीच ती कलेश्वरीसुद्धा आहे. आणि ह्या गीतेमध्ये शास्त्र आणि कलांचा संगम झालेला आहे. आणि जिथे ह्या दोन्हीचा संगम होतो तिथे आपोआपच समत्व प्रस्थापित होतं. आणि समत्व योग उच्चते अशी गीतेने योगाची व्याख्यासुद्धा केलेली आहे. पण आता बघणार आहोत आपण निष्ठा म्हणजे काय. निष्ठा म्हणजे श्रद्धापूर्वक स्वीकारलेली जीवन व्रताची दिशा म्हणजे निष्ठा. जीवनाला व्रत बनवायचे, जीवनाचाच एक यज्ञ करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जी दिशा स्वीकारलेली आहे श्रद्धापूर्वक, बरं का, अत्यंत आत्मीयतेने एखादा मार्ग स्वीकारणं याला निष्ठा म्हटलेलं आहे. आणि निष्ठा ही सुखाशी किंवा दुःखाशी निगडीत कधीच नसते, ती निगडीत असते ती तत्वाशी. बघा ना, अव्यभिचारी निष्ठा असं म्हटलेलं आहे. इकडे तिकडे जात नाही. जो आपला स्वामी आहे, जे आपलं लक्ष आहे त्याच्यापासून कधीही ती ढळत नाही. म्हणजे बघा ना, पतिनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वामीनिष्ठा असं शब्द आपण वापरतो. पतिव्रता स्त्रिया पतिनिष्ठा असायच्या. त्यांच्या पतीपेक्षा कितीही देखणा, कितीही कर्तबगार पुरुष असेल तरी पतिनिष्ठा त्यांची ढळली नाही. अशा आहेत ना आपल्याकडे, पंचकन्या आहेत. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. पतिनिष्ठा आहेत, बंधुनिष्ठसुद्धा असतात बरं का. 5 पांडवामध्ये किती ऐक्यभावना होती, ऐक्यभावना होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये कधी कलह झाला नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, एकजुटीने. पांडव म्हटलं की 5 पांडव. असंही नाही की कुंतीचे 3 वेगळे आणि माद्रीचे 2 वेगळे, असंही नाही आहे. 5 पांडव ही संकल्पना अगदी डोक्यात घट्ट आहे, कारण त्यांच्याकडे बंधुनिष्ठा होती. किंवा हो रामलक्ष्मण, लक्ष्मण ही रामाची सावलीच होता. रामाच्या मनातले विचारसुद्धा लक्ष्मणाला समजत होते, इतकी त्याची निष्ठा होती. किंवा भरताची निष्ठा, भरताने त्या पादुका सिंहासनावर ठेवून रामाच्या नावाने राज्य केले की आता मीच राजा आहे, मी सगळ्याचा उपभोग घेईन, असली वृत्ती नव्हती. ही निष्ठा आहे. आणि राष्ट्रनिष्ठा तर काय विचारायलाच नको. किती मोठाले थोर वीर होऊन गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर काय, नेताजी सुभाषचंद्र बोस काय, लोकमान्य टिळक काय, सगळ्यांनी आपल्या निष्ठा त्या राष्ट्राच्या पायी अर्पण केल्या होत्या. लोकमान्यांचा जहाल पक्ष होता, पण आणि त्यांचं वाक्यही आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. पण तरीसुद्धा त्यांच्या हयातीत त्यांना स्वराज्य मिळालं नाही. पण म्हणून ते खचले का, ते मागे फाटले का? नाही. राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रासाठी सगळे प्रयत्न होते, राष्ट्राच्या कल्याणासाठी.
मग ही निष्ठा काय करते? निष्ठा माणसाला लवायला लावते, झुकायला लावते आणि तुम्ही जितके लवाल तितके उंच व्हाल. कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट वाटेल. तुम्ही जितके झुकाल तितके उंच व्हाल. ही सगळी नावं आजही 100-200 वर्ष झाले तरी आजही आपल्या लक्षात आहेत. आपल्याला ही निष्ठा आत्मसात करायची आहे, तरच आपलं काहीतरी नाव टिकून राहील, आपला जो देहाचं सार्थक होणार आहे. आणि म्हणून या निष्ठा महत्त्वाच्या आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं समर्थ सांगतात. या निष्ठा आहेत. आता हा ज्ञानयोग कसा आहे? ज्ञानयोगातनं काय साधतं? आत्मानात्म विवेक साधता येतो. आणि कर्मयोगातून काय साधता येतं? तर कर्मनिष्ठा. जे कर्म आहे, मी शिक्षक असेल तर विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणं हे माझं कर्म आहे, हे माझं कर्तव्य, हाच माझा धर्म आहे. शेतकऱ्यांनी त्या काळ्या आईच्या सेवेसाठी शेतामध्ये राबणं हा त्याचा धर्म आहे. डॉक्टरचा धर्म आहे रुग्णाचे प्राण वाचवणं, त्याला स्वास्थ्य मिळवून देणं. वकिलाचं काम काय आहे, डॉक्टरचं काय काम आहे, सैनिकाचं काम, प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. पण ही निष्ठा पाहिजे, तिथेही निष्ठा पाहिजे. म्हणजे आता बघा, अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंत उत्तर देताना म्हणतायत की अरे मार्ग 2 आहेत पण साध्य एकच आहे. कर्ममार्गाने जा किंवा ज्ञानमार्गाने जा, पोचायचे एकच, मुक्काम एकच आहे. ह्या म्हणजे कर्ममार्गाने सुद्धा आत्मोन्नत होता येतं. आणि तू काय कर अर्जुना, तुझं कर्म कर. युद्ध करणं हे तुझं मुख्य कर्म आहे. तुझ्या वर्णानुसार, तुझ्या धर्मानुसार युद्ध तुला करायलाच हवं. अशा ह्या 2 निष्ठा सांगितल्यात भगवंतानी. पण पुढे म्हणतायत न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च संन्यसना देव सिद्धिम समधी गच्छती. कर्म तर करायचंय पण कर्माचं बंधन नकोय. मग कसं कर्म करायचं आपण पाहतोय. कर्माच्या 4 कसोट्या आपण नुसता उल्लेख केलाय, पण आता त्याचं आणखी स्पष्टीकरण बघणार आहोत. कर्माचंच नैष्कर्म्य करून टाकायचे. कर्म करायचं पण त्याचं बंधन नाही आलं पाहिजे. कारण कर्मबंधनामुळेच पुन्हा या जन्ममरणाच्या चक्रात अडकावं लागतं. मग कर्माचंच नैष्कर्म्य करायचे. मग कुणाला त्याचा अर्थ वाटतो म्हणजे निष्क्रिय राहायचं का, काहीच करायचं नाही? अहो असं नाही म्हटलेलं, असं म्हटलंच नाही आहे भगवानी. पण कर्म करायचं, फक्त त्याच्यातल्या 4 गोष्टी, त्या 4 कसोट्यावर उतरलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातली आसक्ती, त्याच्यातला अहंकार काढून टाकणं म्हणजेच कर्माचं नैष्कर्म्य करणं आहे. केवळ कर्माचा आरंभच मी केला नाही, मी काहीच करणार नाही, नुसती हातावर हात ठेवून बसेन, ह्याला नैष्कर्म्य नाही म्हणत. आणि म्हणून नैष्कर्म्य म्हणजे केवळ कर्म न करणं एवढाच अर्थ नाही आहे. तर हे कर्म करायचे, पण ह्या कर्म करताना सुद्धा त्याला ज्ञानाचे डोळे पाहिजेत आणि भक्तीचं अंतःकरण पाहिजे, तरच त्या कर्माचं नैष्कर्म्य होता येईल. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत कर्म करावंच लागतं. गीतेचाच एक सिद्धांत आहे, पुढच्या श्लोकात येणार आहे. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. माणसाला एक क्षणभर सुद्धा कर्म न करता राहता येणार नाही. आत्ताच मी म्हटलं हातावर हात ठेवून बसलं तर चालेल का? अहो पण तेही एक कर्मच होतं. किंवा सगळी कर्म सोडून दिली तरी सोडून देणं हे सुद्धा कर्म होतं. आम्ही काहीच करणार नाही, नुसते लोळत राहू, लोळणं सुद्धा कर्मच आहे. मराठी भाषेमध्ये जेवढी क्रियापदं आहे, जेवणे, खाणे, उठणे, बसणे, चालणे, खेळणे, उड्या मारणे, कुठलीही म्हटलं तरी ही सगळी क्रियापदं म्हणजे कर्मच आहेत ना. मग एक क्षणभर तरी तुम्हाला कर्म केल्याशिवाय राहता येणार नाही. मग कसं कर्माचं नैष्कर्म्य करायचं म्हणजे काय करायचं? कर्मातली आसक्ती काढून टाकायची आहे. कामना रहित होऊन कर्म केलं तर ते कर्म पुन्हा बंधनात टाकत नाही. म्हणजे बघा, आणखीन एक दृष्टांत बघूया, आपल्या ओळखीचाच दृष्टांत आहे. कर्म केलं की त्याचं फळ भोगावं लागतं. ते रिवाइंड करता येत नाही, ते पुसता येत नाही, ते अंडू करता येत नाही. कॉम्प्युटरच्या भाषेत म्हटलं तर अंडू पण करता येत नाही. म्हणजे कर्म केलं की त्याचं फळ भोगायला लागणारच. आणि मग असं कर्म करूनसुद्धा जर आम्हाला फळ भोगायचं नाही असं समजा करायचं झालं
तर एकच गोष्ट, सोपी गोष्ट करता येते की त्याच्यातला अहंकार, त्याच्यातली आसक्ती, त्याच्यातल्या कामना काढून टाकायच्या. म्हणजे कसं सांगू का, बघा हां, धान्याचा दाणा जमिनीत पेरला की तो रुजतो, त्याला अंकुर फुटतो, त्याचं रोप होतं आणि तो वाढत जातो. एवढं तर माहिती आहे आपल्याला. पण हाच धान्याचा दाणा समजा भाजून पेरला तर नाही रुजणार. मग भाजायचे कशाने? तर हा अहंकार काढून टाकायचा आहे आणि त्या ज्ञानाच्या अग्नीवर हे कर्म भाजलं ना तर ते रुजणार नाही. अहो रामरक्षेत सुद्धा म्हटले ना, भर्जनम भवबीजानाम. ही रामनामरूपी जी गर्जन आहे ना, ती भर्जनम भाजून टाकते. काय? भवाचं जे बीज आहे ना, भवाचं बीज म्हणजे आपल्याला ज्यामुळे पुन्हा जन्म घ्यायला लागतं ते बीजच ती भाजून टाकते आणि मग तुम्हाला या चक्रामध्ये अडकावं लागत नाही. म्हणजेच त्या कर्माची अंकुरण क्षमता नाहीशी करायची. बी जशी भाजल्यानंतर ती अंकुरण क्षमता नाहीशी होते. ज्वारीचा एक दाणा पेरला तर तुम्हाला बरीच कणसं मिळतील एका दाण्यापासून. पण तोच दाणा त्याची लाही केली, तो भाजला तर तो नाही रुजणार. ज्वारीचा हुरडा पेरला तर तो नाही रुजणार. म्हणजे कर्म भाजून टाकायचेत. कशाने? त्या ज्ञानरूपी अग्नीने भाजायचेत आणि त्याच्यातली आसक्ती काढून टाकायचे. तर हे सिद्ध आपल्याला करता येईल. पण आता इथे पुढे म्हटलेलं आहे, नही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. कर्म न करता माणसाला राहताच येत नाही. कारण माणूस हा अवश्य आहे. कार्यतेही अवशः कर्म. अवश्य होऊन, अवश्य म्हणजे पराधीन होऊन, परवश आहे माणूस. आपल्या हातात काहीही नाही आहे. आम्ही ठरवतो खूप, संकल्प खूप करतो, पण तो घडवून आणणारा, ते सगळे सिद्धीला नेणारा तो आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं एक पान देखील हलत नाही. इतका जर सिद्धांत असेल तर आम्ही आमच्या कर्माचा अभिमान तरी कशाला बाळगायचा? मी केलं, मी शहाणा, नको आहे आपल्याला. त्याच्या पलीकडे जायचं आहे. आणि माणसाला कर्म कुठलं तरी करावंच लागतं, कारण तो प्रकृतीच्या अधीन आहे. बघा, आता एकातून एक सिद्धांत आपण उलगडत जाणार आहोत. थोडं कठीण वाटेल, पण ऐकलं, पुन्हा पुन्हा ऐकलं तर आपल्याला हे समजू शकेल. माणूस कसा आहे? आपला देहसुद्धा प्रकृती आहे. देहालाच आपण प्रकृती म्हणतो. आपण विचारतो ना, कशी आहे प्रकृती तुमची? देह हाच प्रकृतीच्या आधी स्वाधीन आहे. आणि जी सृष्टी दिसते तीही प्रकृतीच आहे. आणि प्रकृती कशी आहे असं विचाराल तर ती त्रिगुणात्मिका आहे. त्रिगुणांनी युक्त अशी ही प्रकृती आहे. त्यामुळे सत्व रज तम या संपूर्ण चराचरामध्ये भरून राहिलेले आहेत, ठासून भरलेले आहेत, ओतप्रोत भरलेले आहेत. आणि म्हणून ह्या प्रकृतीचा स्वभाव काय आहे? प्रकृतीचा स्वभाव आहे काहीतरी घडवणं, काहीतरी पुन्हा मोडणं, हा तिचा स्वभाव आहे. आणि म्हणूनच माणूस एक क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि ही प्रकृती ही मायेच्या स्वाधीन आहे. मायेला जेव्हा प्रकृती, प्रकर्षाने माया जेव्हा व्यक्त होते तेव्हा ती प्रकृती होते. आणि माया कशी आहे असं विचाराल तर मायेला फार खेळायला आवडतं. अघटित घटना पटीयसी माया असे आमचे आचार्य माया पंचकामध्ये सांगून गेलेत. ही माया काय करते? अघटित घटना घडवते. वाटलं तरी होतं का 20 वर्षापूर्वी असं काही कोरोना येईल आणि सगळं जग बंद होईल, ठप्प होईल असं वाटलं होतं? मायेनेच घडवून आणले. सुनामी कोण आणतं? मायाच करते. भूकंप किंवा चांगल्याही गोष्टी, या जगामध्ये चांगल्या वाईट घटना घडवणारी मायाच आहे, प्रकृतीच आहे. आणि मग या सगळ्या चांगल्या वाईट घटनामध्ये माणूस अडकला जातो, तो परवश होतो. आणि हा परवश, पराधीन जो आहे त्याचंच गदिमानी वर्णन केले ना. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचं. काय सुंदर वर्णन आहे. पुत्र मानवाचा म्हटले, मानव नाही म्हटलं. मानवाचा पुत्र म्हणजे तू कोणाच्या तरी अधीन आहेस. तू त्या प्रकृतीच्या अधीन आहेस. तुझ्या हातात तू समजतोस तेवढं काहीही नाही आहे. आपण फार मोठ्या गप्पा मारतो की मी असं करीन, मी एवढा मोठा, मी असा विद्वान, माझ्यामध्ये इतकी सत्ता आहे. काही उपयोग नाही. माणूस हा अवश्य आहे. आणि म्हणून म्हणले कार्यतेही अवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैहि. प्रकृतीच्या गुणानुसार त्या माणसाला वागावंच लागतं. तो त्याच्या विरुद्ध जाऊच शकत नाही कितीही ठरवलं तरी. आणि म्हणून तो सतत कुठली तरी कर्म करत राहतो.
सगळ्यांनीच कर्म खूप केलेली आहेत. आपण संतांची उदाहरणं पाहिली, अगदी सावतामाळी पाहिलं, गोरा कुंभार आहे, जनाबाई आहे. ही सगळी कर्म जी आहेत ना, ती सगळी आपल्याला करावीच लागतात. अहो एवढंच कशाला, प्रत्यक्ष भगवंत जो गीतेचा उपदेश करतायत ते प्रत्यक्ष भगवंत, त्यांना खरं तर काय कर्म करायची गरज होती? ते स्वतःच भगवंत होते, त्यांना कुठला साक्षात्कार घडवायचा होता? पण तरीसुद्धा भगवंतांनी या युद्धरूपी या कर्मामध्ये आपलं कर्तव्य कर्म उत्तम बजावलेलं आहे. सारथ्याचं कर्म काय असतं, तर तो रथ व्यवस्थित त्याच्यावर कंट्रोल करणं, तो नीट हाकणं, आपल्या रथात बसलेल्या योद्ध्याला सुरक्षित ठिकाणी पोचवणं, हे त्यांचं कर्म होतं. पण त्याच्या जोडीला कितीतरी उपकर्म होती. हे युद्धामध्ये फक्त सारथ्य नाही केलेलं, त्यांनी युद्ध समय संपल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्तानंतर घोड्यांना ते खरारा करायचे. आपल्या अगदी पितांबरामध्ये चंदी घेऊन त्या घोड्यांना खायला घालायचे, त्यांच्या जखमा पुसायचे, त्यांच्याशी प्रेमाने बोलायचे, खरारा करायचे. एवढं सगळं आहे. आणि ह्याच्यातून साधते ती चित्तशुद्धी. भगवंतांना काही चित्तशुद्धीची गरज नव्हती, पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं कर्म उत्तम रीतीने, जे तुमचं कर्म आहे ते, गृहिणी असाल गृहिणीचं कर्म, मोठे इंजिनियर असाल इंजिनियरचं कर्म, कुठलं तरी कर्म आपल्या वर्णाश्रमानुसार आपल्याला आलेलं कर्म अतिशय निष्ठेने केलं, कर्तव्यामध्ये तत्पर राहिलं, तर आपोआप चित्तशुद्धी साधते. आणि कुठलाही व्यापारीसुद्धा, बरं का, दुकानदार असेल तो देखील जर का उत्तम त्याचा मोजका फायदा घेऊन जर का तो व्यापार करत असेल, तेही परमेश्वराला प्रिय कर्म आहे. एवढंच कशाला, तुलाधार वैश्याची कथा आहे. एक वैश्य होता, तुलाधार नाव होतं त्याचं, पण नावातच सगळे हो. तुलाधार, तुला म्हणजे तराजू. या तराजूची दांडी समतोल राहील हे बघताना, तो सचोटीने व्यवहार करत असताना त्याला आणखीन एक त्याच्यातलं तत्त्व उमगलं की जीवनसुद्धा कसं पाहिजे, तराजूच्या दांडीसारखं समतोल पाहिजे. प्रपंच म्हणा, परमार्थ म्हणा, याचा समतोल साधता यायला पाहिजे. या तराजूच्या दांडीकडे पाहता पाहता त्याला ही आध्यात्मिक भाषा स्फुरली. आणि तसेच सेना न्हावी काय, गोरा कुंभार काय, या सगळ्यांना आपल्या व्यवसायातूनच परमार्थाचं दर्शन घडलेलं आहे. त्यांची कर्म म्हणजे खरं तर अध्यात्मशाळा आहेत. अध्यात्माचं शिक्षण देणाऱ्या त्या पाठशाळा आहेत. म्हणजे सगळी कर्म वरवर दिसायला व्यावहारिक आहेत, पण अंतर्यामी आध्यात्मिक आहेत. अशा कर्मयोगामुळे होतं काय, तर समाजाला एक आदर्श मिळतो. हा कर्मयोगी स्वतः तृप्त असतो, पण तरीही तो कर्म करीतच राहतो. शिखरावर गेल्यानंतर सुद्धा शिडी सोडून द्यायची नसते. त्याच्याही त्या कर्मामध्ये सुद्धा रममाण होता यायला पाहिजे. आमचे समर्थ रामाचा प्रत्यक्ष रामरायाचा साक्षात्कार झाला, तरी त्यांनी सगुणाची उपासना सोडली नाही आहे. त्यांना माहिती होतं की या मूर्तीमध्ये काही नाही आहे, खरा परब्रह्म परमेश्वर वेगळा हे माहिती होतं. पण म्हणून त्यांनी रामाची उपासना सोडली नाही. उलट ही रामाचा उत्सव, रामजन्माचा उत्सव मोठ्या उत्साहाने, मोठ्या अगदी अत्यंत घडघडाटाने केलेला आहे. असं जर हे कर्मयोग आपल्यालाही साधला, त्या मानाने सोपा आहे बरं का, त्या मानाने ज्ञानयोग आणि भक्तियोगाच्या मानाने हा कर्मयोग सोपा आहे. तोच आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी ह्याच गीतेचं मार्गदर्शन घेऊया. ह्याच्यातले एक एक शब्द जाणून घेऊया आणि आपल्याला कर्मयोगाच्या दिशेने निदान वाटचाल करता येते का. आपलं जे कर्म आहे, मी नेहमीच सांगते, झाडूवाल्याचं कर्मसुद्धा निषिद्ध नाही आहे, ते कमी दर्जाचं नाही आहे. त्यांनी उत्तम स्वच्छतेचं जरी कार्य केलं तरी ते भगवंताला पोचतं, पावतं आणि भगवंत प्रसन्न होतात. असाच कर्मयोग आपण जाणून घेणार आहोत, त्याप्रमाणे कणभर का होईना आचरण करणार आहोत. आणि ही गीता ह्याच्यातला आपण हा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा जो आपला उपक्रम आहे तो पुढे पुढे नेणार आहोत. आपल्यामध्ये आंतरिक परिवर्तन व्हावं हीच योगेश्वर चरणी प्रार्थना करते आणि थांबते. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.